ह्याच्या आयला ह्यानी एवढा असं क्वालिटी माप घेऊन आहे की नाही, मला तर डायरेक्ट बुजगावूनच बनवून टाकलं होतं. चला तर मग भावानं स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया आणि पूर्ण विषय काय आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतो. तर भावानं आज असा विषय आहे की आज आपण एवढं कटाकट आणि टाकाटाका आवरून लखन बोलेसारखं निघालो होतो बघा, कारण की कपडे घ्यायचे होते हो. आता सुपारी फुटल्या म्हणल्यावर आता साखरपुडा तर आहेच की. आता साखरपुडा आहे म्हणल्यावर ना आता कपडे तर घ्यायला लागणारच आहे, त्यात काय नवीन विषयच नाही. आणि एक गोष्ट भावानं, ह्या दुकानात यायच्या अगोदर आहे की नाही मी 4-5 दुकानं पहिलाच फिरलो होतो आणि तेव्हा मी विसरून गेलो होतो की बाबा सोन्या पाटील पण ब्लॉगर आहे. 4-5 दुकानं फिरून आल्यानंतर ना मला जसे पाहिजेत कपडे तसे मला फायनली इथे भेटली होती एकदाशी. आणि मामा जे असं माप जे घ्यायला लागला होता यांना बघून मला असं वाटलं त्याच्या यायला कुठला सायंटिस्ट माझं माप घ्यायला लागलाय की काय. परंतु या सायंटिस्ट नाही नाही माझ्या स्वप्नावर पाणी फिरवलं होतं बघा, डायरेक्ट मला बुजगावनच करून ठेवला होता यांनी. त्याच्या यायला बुजगावना केला ती केला आणि त्यात अजून म्हणते ती देख ना अजून दिसतीस भावा एक नंबर म्हणते. त्या यायला तुम्हाला आता काय बोलू म्हणलं. भावानं असा काही विषय नाही बरं का, मी जी कपडे चॉईस केलेत ना ते आता आपण अल्टरिंगला वगैरे सगळं दिलं होतं. तिथलं ते सगळं आवरून सोन्या पाटील डायरेक्ट निघाला होता घराकडे. नाही जाताना हेल्मेट घातलं होतं. हेल्मेट घालायचं कारण म्हणजे कुठेतरी पब्लिकने अडवून सर सेल्फी म्हणाल्यावर करायचं काय. एवढं फॅन फॉलोइंग गोळा झालं मला तर काय कळणच झालं. तुमच्या भावाला पोलीस प्रोटेक्शन आहे त्यामुळे तुमचा भाऊ काय बी करून घरावशी पोहोचलाच होता. पहिला घरात आल्या आल्या जरा धीर घेतला कारण की जरा बरं वाटलं होतं घरात आल्या आल्या. आणि मेन म्हणजे भावानं आता सध्याला मी घरात एकटा आहे, सगळेजण गेल्यात गावाला आणि पहिला आलेल्या कपडे बदलून घेतले आणि म्हणलं जरा केस दाढी लयच वाढल्या म्हणताना जाऊया म्हणलं आपल्या भावाकडे. 4:30ला इथं आलो होतो बघा आणि आई नाही माझा डायरेक्ट 7:30 वाजता नंबर आला होता. मग करायचं तर काय आता आई घातली म्हणलं बस आता डोक्याला हात लावून काय करायचं. ते म्हणते ती नाही सबर का फल मिठा होत आहे तसंच काहीतरी माझ्या संग झालं होतं. केस पण एकदम चांगली क्वालिटी कापली होती बघा कार्यकर्त्यानं. माझे जे नवीन कपडे आहेत ना ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. बाय बाय.